आयोजित क्रीडानगरीमधील अंतिम फेरीकरिता पात्र झालेल्या दोन्ही संघांना खेळण्याकरिता बहुतांश शुभेच्छा। बोलीची पहिली चढाई फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सुरू होती आहे आणि चढाई घेऊन निघालाय निखिल शिर्के रूपी एक वादळी वारा आपल्याला बघायला मिळतोय, संसावत बघायला मिळतोय। बघूया कितपत गुणांची लढत करेल हा निखिल शिर्के। बोनस गुणावरती वारंवार हात करणार असतो, परंतु काय या सामन्यामध्ये बोनस गुण किती अयशस्वी एका गुणावरती समाधान मानावं लागतं। या ठिकाणी निखिल शिर्के आला। निश्चितच मित्रांनो आमच्या मंडळाचा एक थंडा कार्यकर्ता सागर ठाकूर निश्चितच अगदी पहिल्या सामन्यापासून लाईव्ह दोघींचं जे काही काम त्यांनी पाहिलं तुझं खरोखर आयोजकांच्या वतीने धन्यवाद असेल सागर ठाकूर। कालच्या स्पर्धेमध्ये दूर सकाळपर्यंत त्या ठिकाणी हजेरी लावली होती आणि आजच्या देखील लाईव्ह मध्ये एक मोलाचं सहकार्य त्यांनी एच इव्हेंटला केलंय। धन्यवाद सागर ठाकूर। तसेच वायफाय वाले दादा प्रवीण पाटील आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद। आपण देखील आमच्या मंडळाचे सभासद जरी असला तरी देखील आपण मोलाचं सहकार्य आज आपण केलेलं आहात। प्रवीण पाटील दादा आपलं देखील धन्यवाद। प्रत्युत्तर दगलाचा मदत चढाई करता सज्ज झालाय हिमांशु म्हात्रे। एक मजबूत देहबांधवचा चढाई भाकरा अटॅकिंग अँड अग्रेसिव्ह गेम तसं आपल्याला बघायला मिळतं। आता मात्र यावेळेस निसटली साहिल केलीच्या माध्यमातून शृंखला भेदण्यामध्ये यश मिळत आहे हिमांशु म्हात्रेला। वजनाचा अगदी पुरेपूर वापर केला गेला, ताकद कोणाला पणाला लावली आणि निश्चितच त्या ठिकाणी यशस्वीरित्या शृंखला भेदली। गुणतालिका जर पाहिली तर 3-3 समान गुणांवरती चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय। चढाई करता पुन्हा शक्य सज्ज झाला निखिल शिर्के। यशस्वी बोनस आपल्याला बघायला मिळतात। प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा हिमांशु। सात नंबरचा ज्येष्ठ प्रदान केणारे खेळाडू मेरा संघासारखा प्रभाव पाटील अध्यक्षांकडून सर्व वर्षावरचे जे सभासद आहे कोणीही सामना झाल्यानंतर जायचं नाही। सर्व आपला जो सामान कोणाचा आणलेला आहे तो सर्व पोच करून आपण सर्वांनी घरी जायचं आहे। निखिल शिर्के हा खेळाडू इतका एंट्री मारतोय की मला असं वाटतं अष्टविनायक खेळाडूचा आशिष म्हात्रे आणि मला असं वाटतं बेंगल संघाचा औरंगचा भारत पाटील यांची आठवण येते। वारंवार सतत एंट्री मारायचं, कोणाला चान्स देत नव्हतं, तसंच म्हणावं लागेल निखिल शिर्के हा एंट्री मारत आहे। पुन्हा एकदा निखिल शिर्के मोहगावच्या प्रांगणामध्ये बोनस मारण्याचा प्रयत्न पुढे टच केला आणि गडी बाद करतात मोहगाव संघाचा 3-5
आर्यन म्हात्रे 3 नंबर जर्सीमध्ये आता 72 कार्यक्रम सज्ज झाला आहे. बघूया कितपत प्रयत्न करतो डीप रेड करावे लागेल. यावेळेस मात्र अंतिम रेषेपर्यंत बचावपटू पळू शकतात. परंतु माघारी परत आर्यन माघार घेणं खऱ्या अर्थाने निखिल शिर्केच्या खेळामध्ये नाही आहे. वारंवार चढाई करतोय, वारंवारच्या चढाईमध्ये वारंवार यश देखील त्याला मिळत आहे. खरोखर स्पष्ट रेट्स आणि स्पष्ट बोनस त्याचे आपल्याला बघायला मिळतात. म्हटलं मित्रांनो, प्लेअर बोनस बोनस सर्व रक्षक क्रीडारसिकांना विनंती आहे की निखिल शिर्केकडे सर्व टाळ्या वाजवा. मुद्दा वर्ष लागू ना आणि एवढं टाळ्या वाजवणे त्यापेक्षा त्यांनी एंट्री मारले. लोक मात्र भरपूर खुश झाली. रसिकांना टाळ्या वाजवायचा देखील कंटाळा येतो. देखील शिकले पुन्हा चार समीकरण प्रयत्न करेल हिमांशू आणि प्रयत्न करावे लागतील. मित्रा, तुझ्यामध्ये असलेली ताकद पुन्हा कपाळाला लावावी लागेल. स्वतःला सिद्ध करायचं असेल या मैदानामध्ये तर मात्र आज काहीतरी करून दाखवावं लागेल. काल ज्या प्रकारे वर्सोळी भाषी संघाने इतिहास रचला त्याच प्रकारे इतिहास जर आज नवेगाव संघाला रचायचा असेल तर मात्र मोठ्या चढाया कराव्या लागतील. या ठिकाणी हिमांशू म्हात्रे याला चार असेल समीकरण. फुटबॉल चढायचा मानस डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करतो निखिल. कोणाचं हिमांशू प्लॅनिंग हातामध्ये थोडं आखावी लागेल. अचूकरित्या गौरव पाटील याला शिकार बनवलंय. थोडासा लेसी परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्युत्तर देईल निखिल शिर्के. वारंवार सातत्यपूर्वक चढाई करतोय आणि सातत्यपूर्वक यशस्वी देखील होतोय. सोपं नसतं मित्रांनो. 15-20 मिनिटं लगातारच्या चढाया करणं, न थांबता न थकता फक्त आणि फक्त आपल्या संघाच्या विजयाकरिता हा खेळाडू स्वतःला झोकून देत असतो. प्रत्युत्तर देईल आता मात्र आर्यन. ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न निखिल पुन्हा एकदा यशस्वी. अद्यापर्यंत मित्रांनो आपण फक्त प्रयत्नच करताय. यशस्वी होणं गरजेचं असेल सध्या नवेगाव आपल्यामध्ये देखील ती क्षमता आहे, ती ताकद आहे, परंतु मैदानामध्ये दाखवावी लागेल.
पुन्हा एकदा निखिल यावेळी 4 खेळाडू मैदानामध्ये असेल. आता मात्र ठरले ही मनशेवरती जबाबदारी ऍडव्हान्स टाकण्याचा प्रयत्न आणि मात्र ताकदीला प्रोजेक्ट दिले ताकदीने खरोखर सहज जर आपण पाहिलं जर्सी क्रमांक 5 सडपातळ बांधलाय परंतु रायगड जिल्ह्यातील अनेक मातब्बर खेळाडूंना एकाएकी थांबवण्याची क्षमता या नितेश खेळामध्ये हे विसरून चालणार नाही. अनेक सामने अनेक स्पर्धा आणि थांबवला जातो. एक सुंदर पत्र आपल्याला बघायला मिळाले. सुपर टॅकल होते निखिल शिर्के मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मध्यंतर जो पूर्वार्ध होता मध्यंतरापर्यंत 5 आणि 11 अशी गणना झाली का. मातृच्या पूर्व 11 जवळपास 7 व टोटलपर्यंत 4 गुण असेल ती मातृशाळा पूर्णच करेल. बोनस मारण्याचा प्रयत्न पंचांनी आपण पोटललेलं आहे. पुन्हा एकदा 3 असेल असा प्रयत्न मातृच्या ग्रुपचा एक अष्टपैलू कबड्डी खेळाडू 8 नंबर जर्सी परिधान केलेला नवगावच्या प्रांगणामध्ये मित्रांनो आपला कबड्डी हा स्वर कुठेतरी हरवलेला आहे. पहिले कबड्डी हा स्वर 4 ग्राउंड मध्ये पहिल्या ग्राउंडवर असेल तर 4थ्या ग्राउंडवरती आवाज जायचा कबड्डी हा. मातृच्या प्रबोधसाठी सर्व मोरूची रोड आहे. अदनान नवसकर निर्गुण गेलेला आहे. अतिशय करोड चढाई टिकण्याचा प्रयत्न पायाचं पटल आयुक्त सातत्याने चालू आहे. पायाने हाताने कसाच पडतो खेळाडू राहायचा Excited!
पहिला डिसिजन तो बोलला तर तुम्ही डिसिजन द्या तो बोलला उगा देतो हो सर तुम्ही तो बोलला डिसिजन देता काय नाही अहो तुम्ही डॅश कर देतो अजिबात नाही बोलला पाच असा पवित्र मातृशा ग्रुप्स मध्ये 3 नंबरचा गोष्ट केलेला खेळाडू 12 स्कोरबोर्ड दाखवत आहे आर्यन मात्रे चांगल्या प्रकारे पकड पडले होते आर्यन मात्रेला आकाश पिंगळेच्या माध्यमातून डबल थ्रो होल्ड आपल्याला बघायला मिळाला आणि निश्चितच निखिल शिर्केला शिवनदान मिळत आहे. ही नुसती पकड नव्हे तर खऱ्या अर्थाने वाघाची पिंजऱ्यातून पुन्हा एकदा सुटका आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी निखिल शिर्के पुन्हा सज्ज झाला. 3 असे समीकरण खोलवर चढाई करावी लागेल परंतु सुपर टॅकलची नामी संधी असेल. मागच्या चढाईमध्ये सुपर टॅकल होऊन मैदानाच्या बाहेर गेला होता परंतु या चढाईमध्ये तितका प्रयत्न करून निखिल प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा पुण्याचा पवित्र निखिल शिर्के पुन्हा निवडण्याच्या प्रयत्नामध्ये लागण्यासाठी टच करण्याचा प्रयत्न सुपर टाकायचा प्रयत्न करण्यासाठी अयशस्वी आता मात्र 2 सेट समीकरण पुन्हा एकदा सेम सिच्युएशन बघूया निखिल शिर्के कितपत प्रयत्न करतोय. टीप रेड करावी लागेल निखिलला जर यशस्वी व्हायचं असेल त्यावेळेस मात्र संघाला काहीतरी आपला चमत्कार करावा लागेल कंपा करावा लागेल हा आपला असा स्कोरबोर्ड चालू आहे. अठरा 7 गुणांच्या फरकाने आघाडीवर असेल. अंतिम क्षणी अर्थातच मातृशा टोडूस शेवटची 4 मिनिटं असेल सामना संपायला. 7 गुणांच्या फरकाने मातृशा टोडूस संघ आघाडीवर. यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न दिवेक महाडे स्टीएम सुटला जाधव
कंबात केला जातोय सत्यनारायण नवीगाव सिंगाच्या माध्यमातून. आता मात्र आखाडे निश्चितच मोडत निघते. 5 गुणांचा फरक बाकी असेल. हिमांशु म्हात्रे मात्र स्वतःला झोकून देते. निखिल शिर्केला एकदा जर जेरबंद केलं गेलं तर मात्र या सामन्यामध्ये बदल घडू शकतो. बघूया कितपत प्रयत्न करतो, परंतु संयम सुटला जातोय आणि मात्र निखिल शिर्के पुन्हा एकदा यशस्वी. प्रत्युत्तर देईल आता मात्र हिमांशु म्हात्रे. आता काहीतरी नवीन प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये कोणता सापडा नसायचा म्हणून आपल्याला काय वाटतं प्रथम क्रमांकाचा मानकरी मातृच्या बोगस ते नवगाव आता काही मिनिटं बाकी आहेत. 20-15 शेवटचा मिनिट, लास्ट मिनिट.